An encounter of a special kind. त्याचा आपण पहिला पॅसेज पाहिलेला आहे. सेकंड पॅसेज जो आहे ए स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटर्डे आफ्टरनून, तिथपासनं वी विल एक्सप्लेन नाव. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. It was a few days into the puja vacation. Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. तर मुलांनो, लेखक सांगतो आहे कॅम्पसमधलं एक वर्णन आहे आणि त्या दिवशी शनिवारची एक दुपारनंतरची वेळ आणि एक अशी घटना घडली. लेखकाच्या मते देवाच्या निर्मिती ज्या काही अनेक निर्मिती आहेत, आश्चर्यकारक निर्मिती, त्याच्यापैकी आमच्यासमोर घडलेली ही जी घटना आहे एक नवीनच घटना, म्हणजे एक प्रकारचं देवाचं नवीनच निर्मिती, नवीनच आश्चर्य. profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension. Unfolded means revealed आणि न्यू डायमेन्शन म्हणजे न्यू फॅक्टर, नवीन घटना. वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. आपल्या इकडे जसं आपण दिवाळी वेकेशन असतं तसं तिकडे पश्चिम बंगालचा भाग देवीचे पूजक लोक जास्त, देवीची भक्ती करणारे लोक जास्त, आणि अशा देवीच्या भक्तीच्या काळामध्ये, देवीच्या काही उत्सवाच्या काळामध्ये तिकडे सुट्ट्या असतात. त्या सुट्ट्यामध्ये ते सुट्ट्याचे दिवस होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड एन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एनग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. जसं की आपल्या इकडे दिवाळीचा उत्सव असतो, दिवाळीच्या उत्सवाच्या सुट्ट्या असतात आणि त्या दरम्यान आपण सर्व दिवाळी अंक असतील, काही मॅगझिन्स असतील, ते वाचण्यामध्ये दंग होतो आणि स्पेशली मुलांसाठी खास करून कार्टून असेल, व्यंगचित्र असतील, ड्रॉइंग असतील, त्या दिवाळी अंकामध्ये मुलांसाठी खास अशी एक मेजवानीच असते. तसंच आपल्या इकडील दिवाळीच्या जशा सुट्ट्या आहेत तिकडे तसे पश्चिम बंगालमधल्या लेखक सांगतोय त्या पूजा वॅकेशनमधल्या त्या सुट्ट्या. आणि या सुट्ट्यांमध्ये लेखकाने ठरवलं होतं की आपण पण आता आपल्याला एक चांगली संधी आलेली आहे. अपॉर्च्युनिटी म्हणजे चान्स, संधी, की आता पुस्तकामध्ये पूर्णतः गुंग व्हायचं, मॅगझिन वाचायचे, स्टोरी बुक्स म्हणजे गोष्टीची कथा वाचायच्या, साहस कथा वाचायच्या, ज्या की अशा सणासुदीच्या काळामध्ये खास करता स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन, खास मुलांसाठी तयार केलेल्या, असं लेखकाचा एक ठरलेला कार्यक्रम होता, प्रोग्राम होता. आफ्टर अ हॉटी लंच माय पेरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर एन आफ्टरनून नॅप अँड आय सेटेड डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि आम्ही अतिशय स्वादिष्ट जेवण घेतल्याच्या नंतर हॉर्टी म्हणजे इथं आपण टेस्टी घेऊया, किंवा जर मिनिंगच पाहायचं तर हॉर्टी मीन्स सफिशियंट, होलसम किंवा पूर्ण समाधान लाभलेलं. हॉर्टी अतिशय स्वादिष्ट असं जेवण घेतल्याच्यानंतर माझे आईवडील आणि माझ्या 2 छोट्या बहिणी थोडंसं त्यांनी अंथरुणावर पहुडली, थोडीशी वाम कुक्षी घेतली, नॅप, NAP नॅप, आपल्या इकडे त्याला वाम कुक्षी असं म्हणतो, दुपारच्या जेवणानंतरची झोप. बरेच जण म्हणतात खूप गोड झोप असते, म्हणतात ती साखर झोप असते, परंतु आपल्याला कधी घेता येत नाही विद्यार्थ्यांनो, कारण तुम्ही विद्यार्थी, आम्ही शिक्षक. आता लॉकडाऊनमध्ये काय कदाचित तुम्ही घेत असाल, असो, ठीक आहे. तर मग माझी बहीण आणि माझ्या छोट्या बहिणी आणि आईवडील पडलेले होते, पहुडले होते. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. आणि आता ही अगदी शांत असलेली ही जी काही दुपार होती, जसं एखादी पिन पडल्याच्या नंतर पिन पडल्याचा जो आवाज येतो, अगदी शांतता, आणि असल्या शांततेमध्ये वाचन आणि तेही साहस कथा, नक्कीच फार चांगला अनुभव असेल, लेखक असं म्हणतो. The silence was occasionally broken by sound of my family snoring, the intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of the shrill call of a kite flying high above the ground. Very important. मुलांनो, 2 मार्कासाठी हा प्रश्न विचारू शकतात तुम्हाला की घरामध्ये अगदी शांत आणि
आजूबाजूचं शांत वातावरण असताना मॅगझिन आणि स्टोरी बुक्स वाचत असताना लेखकाला कोणत्या गोष्टी डिस्टर्ब करत होत्या? तर द सायलेन्सपासनं तर ग्राउंडपर्यंत तुम्हाला 2 मार्काला बी प्रश्न विचारू शकतात. तर त्या गोष्टी अशा, द सायलेन्स वॉज ऑकेजनली, अधनंमधनं काय होत होतं, व्यत्यय येत होता शांततेमध्ये. कोणता? तर जी झोपलेली त्याची फॅमिली होती, त्या फॅमिलीच्या घोरण्याचा आवाज, स्नोअरिंग, मेकिंग ए लाऊड नॉईज वाईल ब्रिदिंग, स्नोअरिंग. द इंटरमिडंट मीन्स फ्रिक्वेंट, सतत, नेहमी येणाऱ्या चिमण्यांचा चिवचिवाट होणारा तो आवाज. द हार्श काविंग ऑफ क्रोज, कावळ्यांचं कर्कश ओरडणं. कावळा कधी गोर ओरडला असं कधी आपण ऐकतो? कोणी असं म्हणतं का आपल्याला की कावळा काय गोर ओरडला? नो, हार्श काविंग, त्याला हार्श काविंग म्हणतो. असून कर्कश ओरडणं. द श्रील कॉल ऑफ ए काईट फ्लाईंग हाय अबव द ग्राउंड, आणि मुलं जे काही पतंग उडवत होते हवेमध्ये, तर त्या मुलांचा जो काय आवाज असतो, गोंगाट असतो, विजयाचा उन्माद, पतंगबाजीमध्ये एखाद्याचा पतंग कटला, काटाकाटी केली, मांजा कटला, तो जो आवाज होता तो आवाज लेखकाला डिस्टर्ब करत होता. मिनिट्स टिक्ड बाय, आय बिकेम डीपली अब्सॉर्ब्ड इन द बुक, आणि हळूहळू काय झालं, एक मिनिट निघून गेला, वेळ निघून गेली, आणि मी हळूहळू पुस्तक वाचण्यामध्ये पूर्णतः मी बिझी होतो. हळूहळू वेळ निघून गेलेला होता. आणि मग पुढे बघूया आपण होतं काय. नेक्स्ट पॅसेज. तर सडनली आय हियर्ड ए ग्रुप ऑफ स्ट्रीट्स डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन डिस्टन्स, आणि तात्काळ लेखकाच्या कानावरती आला आवाज की रस्त्यावरची कुत्री. हसू येतं आपल्याला थोडं. रस्त्यावरची कुत्री म्हणले की आपला एक ठराविक भात्यातला ग्रामीण शब्द आपला की मोकार कुत्री असं आपण त्यांना म्हणतो. तर ते स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स, अतिशय भयंकरपणे त्यांचा तो भुंकण्याचा आवाज येत होता. फ्युरियसली, फ्रायटेनली किंवा आपण फिअरली म्हणू, जो आवाज येत होता अतिशय फ्रायटनिंग असा त्यांचा आवाज. फ्युरियसली हा शब्द ॲडवर्ब आहे, LY वर्ड. मुलांनो अंडरलाईन करा त्याला. काही अंतरावरून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. आय चूज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कवर्ड द हॅपलेस पीक. आणि लेखकानं सुरुवातीला ठरवलं की या आवाजाकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करायचं, कारण हा जो आवाज आहे, हा येणारा आवाज हा नक्कीच एखाद्या दुर्दैवी डुकराला, हॅपलेस म्हणजे इथं आपण अनफॉर्च्युनेट अर्थ घ्यायचा त्याचा, किंवा आय कॅन से अनलकी, दुर्दैवी एखादं डुक्कर कुत्र्याने नक्कीच त्याला घेरला असावा, आणि ते घेरल्यामुळं कुत्रे त्याच्याकडे भुंकत असावेत. आपण पण आपल्या इकडचा हात, आपला एरियाच मुळातला हा जास्तीत जास्त डुकरं असलेला, आणि आपल्याला हे प्रसंग नेहमीच बघायला मिळतात. आणि त्या कुत्र्याच्या भुंकण्यामुळं थोडंसं लेखकाला आणखी जास्त डिस्टर्ब होत होता. आणि लेखकानं ठरवलं ह्या कमोशन म्हणजे गोंधळ, गोंगाट, काहीच न समजणे, एकदाच सगळे बोलणे. जसं की विद्यार्थी एकदाच बोलतात ना, एखादी गोष्ट सरांनी विचारल्याच्यानंतर एकाने बोलायच्या ऐवजी जेव्हा एकदाच सगळे बोलतात तेव्हा जो कन्फ्युजिंग साऊंड, नॉईज, लाऊड साऊंड निर्माण होतो, दॅट इज कॉल्ड कमोशन. त्याला आपण कमोशन असं म्हणतो. द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्न हॅपलेस पीक, तो जो शब्द आहे द पॅक ऑफ डॉग्स, त्याला थोडंसं अंडरलाईन करा. नेक्स्ट. बट सून द बार्किंग बिकेम लाऊडर अँड मोर प्रोग्रेसिव्ह अँड alarm calling of a flock of crows added to the cacophony. I also heard the disturbance approaching closer. Curiosity got the better of me. Leaving the book aside, I rushed to the veranda to see what was going on. आणि झालं काय, आणखीनच कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आक्रमक होत होता. लाऊडर अँड लाऊडर, खूपच मोठा होत होता. लाऊडर अँड मोर अग्रेसिव्ह. नाउ सी देअर 2 वर्ड्स आर देअर. लाऊडचे 3 रूपं जर आपल्याला पाहिजे असतील मुलांनो डिग्रीचे, तर लाऊड, लाऊडर, लाऊडेस्ट, आणि दुसरं आहे ॲग्रेसिव्हचे आपल्याला 3 रूपं करायचे असतील तर इथे थोडंसं मोर ॲग्रेसिव्ह आणि मोस्ट ॲग्रेटिव्ह असं का आपण ग्रामर शिकवत असताना या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत की ज्या एखाद्या शब्दामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त स्वर येतात अशा शब्दांचं PD, अशा शब्दांचं CD,
आणि एच डी करताना ॲग्रेसिव्ह किंवा मूळ शब्दापूर्वी मोर आणि मोस्ट लावतात हे आपण शिकलो. ओके. तर आवाज हा अधिकच येत होता आणि त्यातल्या त्यात कावळ्यांचा जो कर्कश आवाज, काविंग ऑफ अ फ्लोक ऑफ क्राउज, त्याला एक अंडरलाईन करा. ॲडेड टू द कॅकोफोनी. आणि या गोंधळामध्ये, कॅकोफोनी म्हणजे लाऊड नॉईज, हार्श नॉईज, गोंगाट, या गोंगाटामध्ये आणखी एक आवाज ॲड झाला, तो म्हणजे कावळ्यांचा कर्कश असा ओरडण्याचा आवाज. 2 शब्द, द पॅक ऑफ डॉग्स अँड अ फ्लॉक ऑफ क्राउज हा शब्द आहे. आपण मराठीमध्ये त्याला समूहाबद्दल एक शब्द असे म्हणतो. जसं गुराढोरांचा कळप, तसं पॅक ऑफ डॉग्स कुत्र्यांचा जथ्था, गट, फ्लॉक ऑफ क्राउज म्हणजे कावळ्यांचा थवा, पक्ष्यांचा थवा असं म्हणतो. त्या दोन्ही याला अंडरलाईन करा. आय ऑल्सो हिअर द डिस्टर्बन्स अप्रॉचिंग क्लोजर. आणि आणखी एक गोष्ट लेखकानं जाणवली की तो जो डिस्टर्बन्स होता, लेखकाला अडथळा निर्माण करणारा तो आवाज आणखी जवळ अप्रोचिंग क्लोजर, जवळ येत होता. आणि साहजिकच आहे, आम्हाला सर्वांना एक प्रकारची क्युरिओसिटी असते, आम्हाला एक प्रकारची उत्सुकता असते. त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांची तो उत्सुकता नेहमीच आपण बघतो की वर्गामध्ये काही सर जर शिकवत असतील आणि बाहेर जर कसला आवाज आला असेल तर एकदम अचानक सगळं मुलं उभे टाकून खिडकीच्या बाहेर पाहण्याचा प्रयत्न करतात. दॅट इज कॉल्ड क्युरिओसिटी. म्हणजे कधी होतं असं, वर्गात सर असताना पण उत्सुकता ही अशी गोष्ट आहे की ती आपल्या एकाग्रतेवर किंवा आपल्या जे काम चालू आहे त्याच्यावर विजय मिळवते. लेखकाचंही तसंच झालं. लेखक म्हणतो क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. म्हणजे माझ्यामधल्या उत्सुकतेनं माझ्या दृढ निश्चयाला पराभूत केलं. गॉट बेटर ऑफ मी, त्याच्यावर विजय मिळवला. त्याचा अर्थ गॉट बेटर ऑफ मी, ओव्हर पॉवर्ड किंवा डिफिटेड, समानार्थी शब्द. पराभूत केलं, विजय मिळवला. मी एकदाचा ती माझ्या उत्सुकतेमुळे उठून बघतो तर काय. लिव्हिंग द बुक असाइड, पुस्तक बाजूला ठेवून, आय रश्ड टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. आणि मी अगदी उत्सुकतेने बाहेर येऊन बघतो वरांड्यामध्ये काय चालू आहे आणि काय नजराना किंवा काय दिसतो डोळ्यासमोर मला ते बघूया आपण. आय ग्लान्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. आणि क्लब हाऊसच्या समोर जे क्लब हाऊस बाजूलाच होतं लगतच, त्या क्लब हाऊसच्या छपरावरती काहीतरी लेखकानं भयंकर अशी गोष्ट पाहिली. हॉरिबल, यू कॅन से इट ॲज टेरिबल, म्हणजे थोडीशी भयंकर असलेली गोष्ट पाहिली. बिग मेल लंगूर, ॲपरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, वॉज होल्डिंग ए बेबी लंगूर इन हिज हँड्स अँड मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर विथ ए डिफायनेट इंटेंट टू किल. आणि आपण बघतो याच्यापूर्वी की लेखकानं आधीच सांगितलं, कॅम्पसमध्ये झाडे झुडपं आणि हिरवेगार फळं भाजी वगैरे सगळ्या गोष्टी खायला असल्या कारणानं कॅम्पसमध्ये नेहमी पशुपक्षी आणि त्यातल्या त्यात विशेष करून माकडांचा प्रकार, जो लंगूर नावाच्या माकडांचा प्रकार, ते नेहमीच येऊन बसायचे. आणि अशातच लेखकानं पाहिलं की एक धष्टपुष्ट असलेलं एक पुरुष जमातीचं माकड एका छोट्या अशा लंगूर माकडाच्या एका छोट्या बेबीला, लहान बाळाला घेऊन पळत होता. आणि दुसरी गोष्ट, त्याला घट्ट पकडून तो त्याच्या सर्वांगावर चावा घेत होता. मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर विथ ए डेफिनेट इंटेंट टू किल. मर्सिलेसली, निर्दयीपणे, त्याचा समानार्थी शब्द आहे मुलांना क्रुएली. ओके. अतिशय निर्दयीपणे ते माकड, त्या मोठं माकड त्या छोट्या पिल्लाला चावा घेत होतं. आणि जसं काय अशा प्रकारे चावा घेत होतं जसं काय त्याचा उद्देश असा आहे, त्याचा इंटेंट, त्याचा जे काही उद्देश आहे की त्याला मारायचंच त्या छोट्या पिल्लाला, अशा पद्धतीनं तो चावा घेत होता. मर्सिलेसली या शब्दाचं मिनिंग आहे मुलांना क्रुएली. तर याचा तुम्ही सेम मिनिंग पाहताय तर तसं तर तुम्हाला अपोजिट वर्ड्स पण त्याचे आले पाहिजे. मर्सिलेसली या शब्दाचा अपोजिट वर्ड सांगू शकाल? मर्सिलेसली, येस, काइंडफुली. ठीक आहे. The helpless mother of the baby and other lesser members of the Langur groups were scattered on the roofs of the buildings nearby watching the baby being killed. आणि असहाय्य असलेली त्याची माता, हेल्पलेस, असहाय्य असलेली त्या छोट्या लंगूर बेबीची माता आणि आज आणखी त्या ग्रुपमधले जे काही इतर
मेंबर होते लंगूर म्हणजे माकडाचे इतर मेंबर, ज्यांना की फार कमी ताकदवान नव्हते किंवा त्यांना त्या ग्रुपमध्ये एवढी किंमत नसेल असे थोडेसे कमकुवत असणारे माकडं नुसतं बघत होते, असहाय्यपणे बघत होते. आणि त्या धष्टपुष्ट अशा त्या ग्रुपचा लीडर असलेल्या त्या व्हॉट यू कॉल मेल लंगूरला, आपल्या इकडे आपण त्याला ग्रामीण भाषेमध्ये आपल्या तड्या हा शब्द वापरतो. सरासरी त्याच्या नादाला कोणी लागत नाहीत, आपण पण बघतोच की. तर मग होतं काय, असहाय्यपणे बघत होते सगळे. मग झालं काय पुढे बघूया आपण. I recall the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. आणि लेखकाचा थोडासा अभ्यास आहे प्राणीशास्त्राबद्दल, प्राण्यांबद्दल. लेखक असं म्हणतो की मी वाचलं एका ठिकाणी की प्राण्यांच्या क्लॅनमध्ये, त्यांच्या क्लॅन म्हणजे कुळ किंवा वंश किंवा वर्ग, त्यांच्यामध्ये एक असा नियम आहे की एका गटामध्ये एकच नर असतो. आपण बघतो सिंह, वाघ यांच्यामध्ये पण एकच नर असतो. दुसरा सिंह किंवा नर आला तर दोघांमध्ये आधी युद्ध होतं आणि त्या युद्धामध्ये जो पराभूत होईल तो निघून जातो आणि जो विजेता आहे तो त्या ग्रुपचा लीडर असतो, त्या ग्रुपचा कर्ताधर्ता असतो. तसंच इथे पण लेखकाचा अंदाज असा आहे की नक्कीच ते बेबी आहे छोटं, ते एक मेल असावं जेणेकरून पुढे चालून हे या ग्रुपचा लीडर होईल. या भीतीने म्हणा त्यांच्यात ते नियम आहे की एक नर दुसऱ्या नराला तिथे वाढू देत नाही, त्याचं वास्तव्य होऊ देत नाही. आणि लेखकाचा हा अंदाज का ते बेबी लंगूरला ते मेल लंगूर मारत असेल, मारून टाकण्याच्या इंटेन्शनने का चावत असेल, हे जे अंदाज लेखकानं काढला तो अंदाज आपण नक्कीच बघूया, पुढे आपल्याला कळेलच